निजामपूरला अनेक सभा केल्या, पण आज त्रिपुरी पौर्णिमेच्या साक्षीने जो जनसमुदाय या ठिकाणी आला याचा अर्थ तुमच्या विजयावरती शिक्कामोर्तब या भागातल्या जनतेने. ही आणलेली गर्दी नाही. सभेला गर्दी जमवण्याचे अनेक प्रकार असतात. अनेक वेळेला आणावे लागतात, अनेक वेळेला आणखीन काय काय करावं लागतं. इथे आलेत ते भरत शेठच्या निखळ प्रेमापोटी आलात ही साक्षी या सभा या ठिकाणी. आणि अनेकांच्या मनामध्ये सुद्धा होतं की निजामपूरला मी येईल की नाही. निजामपूरचा सातबारा कोणाचा नाही, निजामपूरचा सातबारा हा आमचा आहे. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका नाही करा. राजकारणामध्ये वेगवेगळ्या पैकी समीकरणं घडत असतात. ठीक आहे, तुमच्या आणि माझ्या या सगळ्या परिसरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये राज्यामध्ये झाले असं नव्हे. अनेक असे प्रसंग देशाच्या राजकारणामध्ये आले की ज्याला भिन्न राजकीय विचारसरणीची माणसं सुद्धा नेते सुद्धा एकत्रित आले. का आता देश आम्हाला पुढे न्यायचा आहे, आम्हाला राज्य अधिक गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे. भारत नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून देशाला अधिक गौरवशाली बनवायचं आहे. तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवान नक्कीच आहोत. राजमाता जिजाऊंच्या पोटीला जन्माला आलेले राजाधिराज युगप्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या इतिहासाची अशापैकी नोंद या ठिकाणी केली की रायगडचा किल्ला त्यांची राजधानी, स्वराज्याची राजधानी, या त्या सगळ्या परिसरामध्ये रायगडच्या किल्ल्यावरती असलेली तुम्ही मी त्या ठिकाणी पाहतो. याच भूमीमध्ये अनेक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी राजे अनेक वेळेला त्यांची पायधूळ या सगळ्या परिसरामध्ये झाडलेली असेल. अशा या भूमीमध्ये जन्माला येणं हे सुद्धा तुमचं आणि आमचं नशीब त्या ठिकाणी असतं. अशा या सगळ्या परिसरात राजकीयदृष्ट्या नेतृत्व करण्याची संधी ज्याला आपल्याला मिळत असते त्याला त्या मिळालेल्या संधीचं सोनं आपण कशावरती करतो त्याच्यावरती अवलंबून सारं काय असतं. छत्रपती शिवरायांनी ही शिकवण त्या कालावधीमध्ये संबंध जगाला आणि देशाला दिली. अनेक वेळेला म्हटलं जातं इतिहासामध्ये अलेक्झांडर किंवा नेपोलियन शूर योद्धा होते, पण तुमचे आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज या जगातील सर्वात शूर योद्धे होते. त्याचा अभिमान आम्हाला सर्वांना निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतो. अशा वेळेला त्यांनी स्वतःच्या राजाला कधी भोसल्यांचं राज्य म्हणून म्हणवलं नाही, तर ते रयतेचं राज्य म्हणून त्या ठिकाणी होतं. भरत शेठ, आज तुम्ही स्वतःला शेठ म्हणत नाही तर जनतेचा शेठ म्हणून जनता तुमच्याकडे पाहते आहे. हा एक तऱ्हेचा तुम्ही केलेल्या कामाचा एक तऱ्हेचा उल्लेख त्या ठिकाणी. आणि म्हणून अनेक वेळेला या सगळ्या मतदारसंघामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली 1985 सालापासून. तसं तर माझे वडील दत्ताजीराव तटकरे, रामभाऊ म्हाळुंगे ज्यांनी या सगळ्या परिसराचं दीर्घकाळ एकेकाळी नेतृत्व केलं म्हाळुंगे साहेबांनी. आणि 72 मध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासात जे मोजके बिनविरोध आमदार निवडून आलेत त्याच्यात माणगावचे, निजामपूरचे रामभाऊ म्हाळुंगे साहेब बिनविरोध निवडून आले होते. याचा सुद्धा अभिमानपूर्वक गेल्यानंतर मी करू इच्छितो. अशा वेळेला या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा 15 वर्ष मला काम करता आलं. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून या सगळ्या परिसराची सेवा त्या कालावधीमध्ये करता आली. निसर्गाच्या कुशीत बसलेल्या या सगळ्या परिसरामध्ये दुःख, काबाड कष्ट, दुर्गम डोंगरी असलेल्या विभागामध्ये अनेक पायाभूत सुविधा आपण त्या ठिकाणी करत आलो. आणि त्याच्यातून एक भक्कमपणाचं पाठबळ या भागातल्या जनतेने सुद्धा सातत्याने आमच्या पाठीमागे उभं. 2009 सालामध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. हा भाग महाडच्या विधानसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी जोडला गेला. आणि गेले सलग 15 वर्ष भरत शेठ या मतदारसंघामध्ये तुम्ही काम करता. तुम्ही या ठिकाणी पुस्तक प्रसिद्ध केलं असतं आणि नसतं केलं तरी सुद्धा काय फरक नव्हता. कारण जनतेला माहिती आहे गावागावात, वाड्या वस्त्यामध्ये, दुर्गम भागामध्ये तुम्ही केलेलं काम हे काय जनतेने अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. आपल्या गावात, आपल्या वाड्या वस्तीमध्ये ज्या काय गरजा होत्या, दीर्घकाळ त्या ठिकाणी आवश्यकता होती, कामं ही एक निरंतरपणाने चालणारी प्रक्रिया. कामं कधी संपत नसतात. एक काम पूर्ण झाल्याच्या नंतर आपण उद्घाटनाच्या निमित्ताने जातो त्यावेळेला दुसऱ्या कामाचा त्या ठिकाणी आपोआप अर्ज असतोच. तो काय असतो? काम करणारे आपण आहोत आणि ज्याच्याकडे अर्ज दिला जातो ते काम करतात असा विश्वास जनतेच्या मनामध्ये आहे. म्हणूनच लोकांच्या मार्फत आपल्या पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी असते. ही अपेक्षेची पूर्तता करण्याचं काम तुम्ही अति गतिमान पद्धतीने त्या ठिकाणी केलं. खरं आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण एकत्रितपणे
महाराष्ट्राला अधिक गतिमान करावं, विकसित करावं. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये गौरवशाली वाटचाल त्या ठिकाणी होत आहे. अशा वेळेला एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी एका बाजूला सरकार त्या ठिकाणी चालवत होते. आम्ही सर्वांनी म्हणून जाणीवपूर्वक निर्णय घेतला. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी तो विचार आमच्या सर्वांच्या मनावरती बिंबवला की बहुजन समाजाचा व्यापक ही तुम्हाला साधायचा असेल तर तुम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे. हो केलीत. अनेक वेळेला विरोधी पक्षाच्या बाकावरती तुम्ही बसलात. तुम्ही 9ला निवडून आलात त्यावेळेला विरोधी पक्षाच्या बाकावरती बसलात. 14ला आलात त्यावेळेला शिवसेनेचा सहभाग देवेंद्रच्या सरकारच्या फडणवीस साहेबांच्या सरकारमधला त्या ठिकाणी होता. त्यावेळेला सत्तेच्या बाकावरती त्या ठिकाणी आलात. 19 सालामध्ये सुद्धा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. अनेक वेळेला संकटाला आपल्याला समोर जावं लागत असतं. करोनासारख्या महामारीच्या संकटाला आपण सामोरं गेलो. निसर्ग चक्रीवादळाने आपलं जीवनमान उद्ध्वस्त केलं. अशा वेळेला लोकांच्यासाठी, शोषितांच्यासाठी, आपदग्रस्तांच्यासाठी 21 जुलैला आलेला महाडचा महापूर, त्या परिसरामध्ये दरडग्रस्तांच्यामुळे झालेले अख्खा गाव मृत्युमुखी पडल्याचं झालेलं विदारक चित्र. चंद्रकांतजी तुम्ही आपण त्या ठिकाणी आलात. पोलादपूरच्या परिसरामध्ये झालेली खूप मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी, या सगळ्यांच्या वेळेला लोकांच्या संकटाला, जनतेच्या संकटाला धावून जाण्याचं काम प्रामाणिकपणाने आपण त्या ठिकाणी करत आलो. आजचा विराट जनसमुदाय ही साक्षी या ठिकाणी देत आहे. या सगळ्या परिसरांतील अनेक गोष्टीची कामं आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतील. आज आपल्याला या सगळ्या परिसरांतील अनेक गोष्टी पुढे न्यायच्या. मला अभिमान वाटतोय 95 सालामध्ये ज्याला विधिमंडळामध्ये गेलो त्याला वेळा भागाडच्या परिसरामध्ये औद्योगिक वसाहत यावी असा राज्य सरकारकडे प्रस्ताव मांडला. त्याच्या अगोदर मांडला मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना. आज आपल्या सगळ्या परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी. पुण्यासारखं शहर, पुण्यनगरी, शिक्षणाचं माहेरघर, मुंबईसारखं या राज्याची राजधानी, या देशाची आर्थिक राजधानी, जगाच्या बाजारपेठेमधलं उत्तमपेठचं एक महत्त्वाचं शहर, अशा महत्त्वाच्या परिसरामध्ये आपण ज्यावेळेला बसतो आहोत रोजगाराची साधनं निर्माण करण्याची सुरुवात त्या ठिकाणी नसते केली. पण आज निजापूर परिसरामध्ये जे काही औद्योगिक कारखाने आहेत याच्यात प्रदूषण निर्माण करणारा कारखाना नाही, रोजगाराची साधनं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. मला आठवतं 85 साली ज्याला आलो, 95ला दत्तू शेठ तुम्ही माझ्या प्रचाराची तर मोहीम खातांजली घेतली होती. एक गावामध्ये चहाचं हॉटेल होतं, आपण त्या चौकामध्ये बसायचो त्यावेळेला. आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती कळत न कळत रोजगाराची निर्मिती सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळेला भक्कमपणाची साथ विकासाच्या कामाच्या माध्यमातून, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली गेली. आणि त्याच्यामध्ये लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. ज्या कालावधीमध्ये अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा त्या ठिकाणी घोषित केली. आधी पाठीमागे 2 भाग बसून बसलेली होती. बरेचसे तुम्ही पण प्रतोद म्हणून दिसलेले त्यावेळेला होतात. अर्थसंकल्प मांडल्याच्या नंतर सत्तारूढ पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे नेते बजेटवरती प्रतिक्रिया देत असतात. त्यावेळेला मी जाणीवपूर्वक आरोप करतो या निजामपूरच्या भूमीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील, त्या सर्वांनी सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर काय राबवली गेली तर राज्य आर्थिक डबघाईस येईल. राज्यात पगार द्यायला सुद्धा पैसे उरणार नाही. राज्य दिवाळखोरीमध्ये निघेल. स्वच्छपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने मांडली गेली होती. काही हस्तकारासोबत घेत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ही सगळी मंडळी गेली. उच्च न्यायालयाने याच्यावरती रद्द करण्यास, स्थगिती देण्यास त्या ठिकाणी नकार दिला. आणि मग 2 पवित्र दिवस आहेत. बहीण भावाचं नातं दृढ करणारा एक रक्षाबंधनाचा पवित्र दिवस, ज्या दिवशी दर्याला नारळ आपण त्या ठिकाणी मच्छीमार बांधून सुरुवात करत असतात. त्या दिवशी रक्षाबंधनाच्या 3 दिवस अगोदर महाराष्ट्रातल्या या 3 भावांनी, एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी आदितीच्या मार्फत माझ्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी त्या ठिकाणी दिली. 3000 रुपये प्रत्येक माझ्या मायमाऊलीच्या खात्यामध्ये जमा. काय सांगितलं गेलं त्याला वकील साहेब? त्यावेळेला सांगितलं गेलं महिलांनो लगेच पैसे काढा, पैसे काढा, काय परत सरकार घेईल. सांगितलं की नाही? बघा त्यावेळेला हे सांगितलं गेलं होतं की पैसे काढा. पण हे सरकार इमानी सत्कार आहे, नियत आहे. प्रामाणिकपणाने माझ्या मायमाऊलींच्या मनामध्ये जे काय असलेल्या कल्पना आहेत त्याला आधार देण्याचं सरकार असल्यामुळे त्याच्यापैकी कधी गोष्ट त्या ठिकाणी नव्हती. रक्षाबंधनाला निधी आले, पैसे गणरायाचं आगमन झालं त्यावेळेला आले. आणि भाऊबीजेच्या पवित्र दिवसाच्या 4 दिवस अगोदर या 3 लाडक्या भावांनी पुन्हा एकदा ओवाळणी दिली आणि नोव्हेंबर सहित आपल्या खात्यामध्ये रक्कम त्या ठिकाणी जमा झाली. अरे जी मंडळी सातत्याने या योजनेला विरोध करत होती, राजकीय विनोद त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी केला. राहुल गांधी आले होते, मल्लिकार्जुन खरगे होते, पवार साहेब होते, उद्धवजी ठाकरे होते आणि त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3000 रुपये आम्ही देणार आहोत.
अरे जी योजना राबवल्याच्या नंतर सरकार डबघाईशील असं तुम्ही म्हणणार होतात. तुम्ही एकदा लोकांना फसवलं, आता सदा सर्वका लोकांना फसवण्याचे दिवस संपलेत. या माझ्या माय माऊली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुनील तटकरे गेले 2 महिने त्या ठिकाणी फिरला. विदर्भामध्ये मी फिरलो, मराठवाड्यामध्ये गेलो, उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, माझ्या कोकणामध्ये फिरलो, मुंबईमध्ये फिरलो. वातावरण पूर्णपणाने बदललेलं आहे. या राज्यातल्या माझ्या माय माऊली 70% पेक्षा जास्ती माझ्या माय माऊली आज राज्य सरकारच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहणार आहेत. 23 तारखेला ज्याला निकाल लागेल त्याला राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमताने येईलच. आणि या महाड विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने भरत शेट निवडून येतील याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका असते. वेगवेगळे प्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यक्ती द्वेष काही वेळेला कमालीचा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. सामंजस्याने 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला गेला. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ताकद लावून भरत शेट्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मी या संसदेमध्ये 18व्या लोकसभेमध्ये गेलो. त्याच्या सिंहाचा वाटा त्यांचा असेल तर त्यांची परतफेड करण्याची जबाबदारी माझी आहे. या भूमिकेवरती आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कृतज्ञ आहोत. कृतज्ञ हा शब्द आयुष्यामध्ये आमच्या मनाला कधी स्पर्श करून त्या ठिकाणी गेला नाही. काही व्यक्तिगत हेवे दावे तुमचे कदाचित असू शकतील, कुठल्या व्यवसायावर असू शकतील. राजकारणामध्ये नीतिमत्तेला, धोरणाला आणि संविधानाला आणि विशेष करून विचारधारेला ताकद आणि शक्ती देण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते. होय, मी आज सांगू इच्छितो आहे, अनेकांच्या पाठीमागे ताकद उभी केली. एका दिवसात कार्यकर्ता कधी उभा राहत नसतो. कार्यकर्ता उभा करायला नेत्याला सुद्धा परिश्रम त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात. परिश्रम करून कुणाला जर काय राजकीय दृष्ट्या मोठं केलं असेल आणि त्याला वाटत असेल मीच म्हणजे जनता आहे, आज मी एवढ्यासाठी झालो या सुनील तटकरेचा अंतःकरणापासूनचा पूर्णपणाचा पाठिंबा धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभ्या असलेल्या भरत शेठच्या पाठीमागे उभा आहे. हे स्वच्छपणाने सांगण्यासाठी त्या ठिकाणी आलो. परत जावठ्याच्या ग्रामस्थांना बोलवलं. रवाजापासून ते अगदी आपल्या पनळगरपर्यंत असलेला पळसगावपर्यंत असलेला सगळा परिसर हा सगळा निजामपूर विभाग आहे. 2019 सालामध्ये सुद्धा या मतदारसंघाने मला मताधिक्य दिलं होतं. 2024 सालामध्ये सुद्धा जास्ती मताधिक्य या मतदारसंघात दिलं. तुमच्या सर्वांची साथ पाठीमागे उभी राहिली. आता मी विनंती करतोय व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांना, आज तारीख आहे 15, 16, 17, 18, 18ला प्रचार बंद होईल. 19, 20 तारखेला मतदान आहे. 4 दिवस रात्रीचा दिवस करा, मेहनत करा. ज्या नेतृत्वाने आयुष्यभराची तुम्हाला साथ दिले, पुन्हा साथ देण्याच्या दृष्टिकोनातून आज महायुतीच्या माध्यमातून ते उभे आहेत. या मतदारसंघामध्ये मला जेवढं मताधिक्य मिळालं तेवढंच त्यापेक्षा जास्त सरस असं मताधिक्य भरत शेठच्या पाठीमागे उभं आहे. कुणी काही सांगेल, कुणी वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न करेल. जसं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात की मीच कोणाला पाठवलंय, काय माझी नियत नाही, कधी राहिलेली नाही. पण याचा अर्थ जे कोण गेलेत त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवल्याशिवाय सुनील तटकरे स्वस्थ बसणार नाही, हा सुद्धा इशारा या ठिकाणी आणला. प्रेम करू शकतो तसं तुम्ही ज्यावेळेला विचाराची तफावत करता आणि एखाद्या स्पष्टपणाची ताकद येणाऱ्या पाठीमागे ज्यावेळेला उभा राहण्यासाठी आपण काहीतरी वेगळी भूमिका घेता, त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता ते आयुष्यात कधी खपून घेणार नाही. हा इशारा सुद्धा जे कोण गेले असतील त्यांना या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छित आहे. बरं झालं, आजची सभा झाली, विराट जनसमुदाय आला, त्याच्या माध्यमातून एक महायुतीची ताकद सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाली. तुम्हालाही भरशीर सांगतोय की कोणाच्या वरती अजिबात हलके कान ठेवू नका. सोन्यासारखा माणूस तुम्ही आहात, सोन्यासारखा. कान पितेचे बिलकुल ठेवू नका, बस बिलकुल. कोणी काही सांगेल बिलकुल विश्वास ठेवू नका. शेवटी आपल्याला समाज जीवनामध्ये उद्याचे उर्मी घेऊन, उद्याच्या आकांक्षा घेऊन या सगळ्या परिसरातलं चित्र बदलण्याची ताकद त्या ठिकाणी आहे. होय, आज भारत सरकारच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावरची निधी आपण या ठिकाणी आणू शकतो आहोत. विकासाच्या मुद्द्यावरती सुनील तटकरे निवडणूक लढला आणि भारतामध्ये ज्यावेळेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं, मी त्यांच्याकडे काय मागितलं नाही. त्याला सांगितलं वाढवण बंदर तुम्ही 87,000 कोटी रुपयाचं दिलं. दिघी औद्योगिक वसाहत दिघी पुरता सीमित नाही, दिघी आगरदांडा पुरता सीमित नाही. शिवर्धन तालुका असेल, मुरुड असेल, तळा असेल, मसा असेल, रोहा असेल, माणगाव असेल, या सगळ्या परिसरामध्ये औद्योगिक वसाहत होणार आहे. त्याच्यासाठी भारत सरकारने 40,000 कोटी रुपयाचा निधी गेल्या 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी मंजूर केला. एक गोष्ट ठरवले की कारखाने आल्याच्या नंतर जसं ताण लागल्यावर आपण विहीर खोदायला लागतो तसं नाही. ज्या वेळेला हे सगळे कारखाने आले त्यावेळेला आमच्याकडे कुशल कामगार नव्हते. पण आता दत्तू शेठ तुम्हाला सांगतोय, निजामपूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळ तुम्ही उत्तमपणे चालवत आहात. त्याच्यासाठीचं पाठबळ या ठिकाणी पूर्वी मिळालं. इथलं रायगड जिल्ह्याचं आपलं जवाहर नवोदय विद्यालय आलं.
ITI सगळ्या परिसरामध्ये आली. मी आज आपल्याला आश्वस्त करतो आहे, भारत सरकारच्या माध्यमातून दिघी औद्योगिक वसाहतीमध्ये जे कारखाना येणार आहेत त्याची मी सखोलपणाची माहिती घेतली. आता BA MA झालेली मुलं मुली सुद्धा अंगणवाडी सेविकेसाठी, मदतनीससाठी, कोतवालासाठी, पोलीस पाटलासाठी अर्ज करतात. आता आपण असे कोर्सेस सुरू करूया. उद्याच्या भवितव्यामध्ये ज्याला कारखाने उभे राहतील त्यांना लागणारा कुशल कामगार माझ्या निजामपूरच्या गावागावातला, खेड्यापाड्यातला असला पाहिजे. स्थलांतर पूर्णपणे थांबलं पाहिजे. तुम्ही अर्ज द्यायचा, मी भारत सरकारची परवानगी आणून द्यायची आणि लागणाऱ्या सगळ्या पायाभूत सुविधा उभ्या करून द्यायचा, असा शब्द या निजामपूरच्या भूमीमध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छितो आहे. होय, आम्हाला खंत आहे. गावागावामध्ये आज 50% घरांना खुरपा आहेत, याची खंत आम्हाला जरूर त्या ठिकाणी आहे. पण ते आताच नाही, 4-5 पिढ्यापासून मुंबईच्या गिरणीमध्ये आमच्या सगळ्या परिसरातील माणसं गेली. माझे आजोबा गणपत मास्तर तर 40-50 सालामध्ये मुंबईला गेले. गिरणी कामगार मध्ये, इंदू मिलमध्ये विविंग मास्टर राहिले. हजारो जणांना त्यांनी मुंबईमध्ये त्या ठिकाणी नेलं. तो काळ वेगळा होता. आता काळ शिकलेला, सवरलेला, बुद्धिमंतांचा, अधिक गतीने पुढे जाण्याच्या चुकातून अधिक प्रगल्भतेचा काळ त्या ठिकाणी आहे. त्याला ताकद आणि शक्ती देण्यासाठी भरत शेठ सारखा राज्य सरकारचा एक सत्तेवरती येणाऱ्या पक्षाचा प्रतिनिधी या सगळ्या परिसरातून निवडून देणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य त्या ठिकाणी राहू शकत आहे. आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे. शीतल असलेल्या चांदणामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत. निवडणुकीचा अर्ज भरला, त्याच्यापासून चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो तसा आज पुण्यापुरती चंद्र लाईट गेली ती बरं झालं, फरक नाही पडत. आपले चेहरे लोकांना दिसतात आणि काळोखात सुद्धा महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला वाचता येतो. याच्यापेक्षा दुसरं कुठली गोष्ट असू शकत नाही. बरं शेठ, या सगळ्या ज्या काय मायमाऊली आल्यात भक्कमपणाने तुमच्या पाठीमागे साथ देण्यासाठी आले. 4 दिवस आपण मेहनत करूया आणि 20 तारखेला सकाळपासून आशापूरची मतदान केंद्रावरती रीक दाखवा की ज्या ठिकाणी जाल त्याला धनुष्यबाणाचं चिन्ह दिसेल. मी आता आदित्यचा प्रचार करून आलो, सकाळी रवी शेठचा सुद्धा प्रचार केला, काल महेंद्र देवीच्या मतदारसंघामध्ये होतो, उद्या योगेश कदमांच्या मतदारसंघामध्ये जाणार आहे, पलीकडे गुहागरच्या मतदारसंघामध्ये जाणार आहे. महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील तिथे घड्याळ चिन्ह तिथे घड्याळच्या वरती, जिथे धनुष्यबाण चिन्ह तिथे धनुष्यबाणावरती, जिथे कमळ चिन्ह त्या कमळ चिन्हावरती बटन दाबत उद्याच्या महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी, शिवशाहू फुले आंबेडकरांना या संबंध महाराष्ट्राला अधिक ताकद आणि शक्ती देण्यासाठी, सर्वदूर पर्यंतच्या समाजाच्या व्यापक अर्थाच्या सेवा करण्यासाठी आपल्या सर्वांची आशीर्वाद रूपी ताकद त्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी करावी एवढीच विनंती या ठिकाणी आमच्याने मी करतो. त्या कालावधीमध्ये आमच्या सकाराम तांबड्यांचं काय 2004 सालामध्ये रेल्वे पुनर्वसनाचं कुठलं तरी मुंबईतलं काय काम होतं, ते 725 लोकांना आपण मोफत घरं दिली. अशी असंख्य कामं मी पण केलीत, तेवढीच कामं त्यांनी पण केली. आणि म्हणून मी सांगितलं ना, हे इथं जे दिसलं ना, हे एवढ्यासाठी दिसलं, सोन्यासारख्या माणसाला सोनं त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी देणं हे आशीर्वादाची किमया आहे. ती आशीर्वादाची किमया घेऊन आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीपणाची वाटचाल करावी एवढी विनंती करतो. निजामपूर भागातल्या वाड्या वस्तीतल्या गावागावातल्या मोहल्ल्यामधल्या प्रत्येकाला हात जोडून मी सांगतोय, माझी अंतःकरणापासूनची ताकद भरत शेठच्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहे. कुणी माझ्या नावाने काही सांगण्याचा प्रयत्न केला तो इकडचा ऐका इकडचं सोडून द्या, अशा कोणाही माणसाच्या वरती कसलाही काडीचाही विश्वास न ठेवता महायुतीचा धर्म मनामध्ये बाळगत उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी सामाजिक परिवर्तनासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणाने यावं एवढी कळकळीची विनंती करतो. विराट जनसमुदाय या ठिकाणी आला. अनेक सभा केल्या, अनेक सभा पाहिल्या, पण आजची सभा ही अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणून आयोजकांनी केली. आपल्या सर्वांचा धन्यवाद या ठिकाणी बाळगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अंतःकरणापासून अभिवादन करत भरत शेठच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बटन दाबत 23 तारखेला पेट्या फुटतील, पहिला दुसरा तिसरा राऊंडचा, त्याला हेच आपण या ठिकाणी दाखवावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपलं अनमोल मनोगत आणि एक विश्वास आपण इथे व्यक्त केला, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. चालू हा, काही उबाटा कार्यकर्त्यांचा आपल्या इथे प्रवेश होतोय, त्याच्यामध्ये
डॅशिंग कार्यकर्ते चन्नाड गावचे सन्माननीय श्रीराम थोरे साहेब आणि त्यांचे चिरंजीव, ते तर जबरदस्त प्रचारक आहेत, संगम श्रीराम थोरे आणि त्यांचे सहकारी. त्यानंतर चासगावचे पांडव करंज, प्रकाश यादव, आयुषा अनिल कुले, कडापे गावचे भागीरथी हशीराम पवार, अजय हशीराम पवार, अंकिता अजय पवार, सूरज अजय पवार, लखन अजय पवार, अश्विनी अजय पवार आणि कुंभे गावचे धोंडू शेडगे, चंदू शेडगे, गणेश तेलंगे, भिवाजी तेलंगे, चंद्राबाई तेलंगे, अंजिरा तेलंगे, राजेश तेलंगे, आशिष शेडगे. उपस्थित सर्व जनतेचे मतदारांचे मी महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आलात, खरोखरच आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार. धन्यवाद. आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री गोगावले भरत मारुती हे महाड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा